नमस्कार. आपण पाहत आहात लोक तुफान न्यूज. सत्याचा आवाज, जनतेचा विश्वास. रस्त्यातील खुनाचा अवघ्या 4 तासात छडा. मुख्य आरोपी कदीम जालना पोलिसांच्या ताब्यात. कदीम जालना पोलिसांची धडाकेबाज कारवाई. परराज्यात पसार होण्यापूर्वी सेलू येथून आरोपीला जेरबंद. जालना शहरातील रेल्वे स्टेशन रोडवरील स्काउट गाईड कार्यालयासमोर भर रस्त्यात झालेल्या युवकाच्या निर्घृण खुनाचा कदीम जालना पोलिसांनी अवघ्या 4 तासात छडा लावत मुख्य आरोपीला अटक केली. वेगवान तपास, तांत्रिक पुरावे आणि गोपनीय माहितीच्या आधारे पोलिसांनी आरोपीला परराज्यात पसार होण्यापूर्वीच सेलू जिल्हा परभणी येथून ताब्यात घेतला. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार दिनांक 28 जुलै 2026 रोजी रात्री सुमारे 10 वाजण्याच्या सुमारास रेल्वे स्टेशन रोडवरील स्काउट गाईड कार्यालयासमोर एका युवकाचा धारदार शस्त्राने खून झाल्याची माहिती कदीम जालना पोलीस ठाण्याला मिळाली. माहिती मिळताच पोलीस निरीक्षक जनार्दन शेवाळे, सहाय्यक पोलीस निरीक्षक आरती जाधव व अमित मस्के यांनी पथकासह घटनास्थळी धाव घेतली. मोबाईल फॉरेन्सिक पथकाला पाचारण करून घटनास्थळ सील करण्यात आलं. घटनास्थळी अप्पर पोलीस अधीक्षक विक्रम साळी तसेच उपविभागीय पोलीस अधिकारी अनंत कुलकर्णी यांनी भेट देऊन तपासाबाबत आवश्यक सूचना दिल्या. त्यानंतर मृतदेह शवविच्छेदनासाठी जिल्हा सामान्य रुग्णालयात पाठवण्यात आला. या प्रकरणात मयत मयूर नंदकिशोर मेंढरे वय 24 वर्ष राहणार खडकपुरा जालना याच्या आईच्या फिर्यादीवरून कदीम जालना पोलीस ठाण्यात गुन्हा क्रमांक 412/2026 भारतीय न्याय संहिता कलम 103(1) तसेच शस्त्र अधिनियमन कलम 425 अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. गुन्ह्याचे गांभीर्य लक्षात घेऊन पोलिसांनी तातडीने तपासाची सूत्रे हलवली. गोपनीय माहिती, तांत्रिक विश्लेषण आणि साथीदाराच्या मदतीने आरोपीची ओळख पटवण्यात आली. आरोपी परराज्यात पळून जाण्याच्या तयारीत असून तो सेलू जिल्हा परभणी येथे असल्याची माहिती मिळताच पोलिसांनी पहाटे सुमारे 2 वाजता सापळा रचून त्याला ताब्यात घेतलं. अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव यश शिवलिंग वीर वय 22 राहणार माडा कॉलनी, शिवाजीनगर, नवीन जालना असं असून त्याच्याकडे सखोल चौकशी करण्यात येत आहे. गुन्ह्यात वापरण्यात आलेले हत्यार आणि इतर महत्वाचे पुरावे जप्त करण्याची कारवाई सुरू असून या प्रकरणाचा पुढील तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक आरती जाधव करत आहेत. या संपूर्ण कारवाईमुळे गंभीर स्वरूपाच्या खुनाचा गुन्ह्याचा अत्यंत कमी वेळ छडा लावत कदीम जालना पोलिसांनी तपासातील कार्यक्षमता आणि तत्परतेचे दर्शन घडवले आहे. सदरची कारवाई तेगवीर सिंधू, पोलीस अधीक्षक जालना विक्रम साळी, अप्पर पोलीस अधीक्षक जालना अनंत कुलकर्णी, उपविभागीय पोलीस अधिकारी जालना यांच्या मार्गदर्शनाखाली जे.व्ही. शेवाळे, पोलीस निरीक्षक कदीम जालना पोलीस ठाणे, आरती जाधव, अमित मस्के, दिनकर मोरे, सचिन चौधरी, पोलीस हेड कॉन्स्टेबल सदा राठोड, मतीन शेख, इम्रान खान साळवे, संदीप चव्हाण, विलास राऊत, दिलीप गायकवाड, दीपक अंभोरे, धम्मपाल सुरडकर सर्व नेमणूक कदीम जालना पोलीस ठाणे यांनी केली आहे. लोक तुफान न्यूज, अशफाक पटेल.